सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजची आपली रेसिपी आहे दुधाचा खरबस। तुम्ही बऱ्याच प्रकारचे खरबस पाहिलेले असतील, अंड्याचा खरबस, चिकाचा खरबस, पण आता आपण आज काय पाहणार आहोत, आपल्या घरातल्या साहित्यापासून बनणारा खरबस म्हणजे दुधाचा खरबस। अगदी कमी साहित्यामध्ये हा बनला जातो। आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। एक नारळ घेतलेला आहे, फोडून घेतलेला आहे। तर आपल्याला हे खोबरं किसून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे। आता आपल्याला नारळ किसून घ्यायचा आहे। अशा प्रकारे खोबरं किसून घेतलेलं आहे। वरचं फक्त किसून घ्यायचं आहे आपल्याला, काळा भाग घ्यायचा नाही आहे। त्यानंतर ते आपल्याला आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे। त्याचं दूध काढायचं आहे। पाणी ओतूया। गाळून घ्यायचं आहे। एखादा स्वच्छ कपडा घेऊन पण आपण गाळू शकतो। जुनी पारंपरिक पद्धत आहे। असं आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे दूध काढून घेतलेलं आहे। आता आपण काय करायचं आहे, इथे कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडं दूध मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं दूध ओतून त्याची पेस्ट बनवायची आहे आपल्याला। तर हे दूध आपण गॅसवर ठेवायचं आहे। अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। हे गरम झालं की आपण यात साखर टाकायची आहे। आता आपण यात साखर ओतूया।
गॅस कमी करायचा आहे. आपण आता यात पेस्ट घालणार आहोत. लगेच ढवळत राहायचं आहे. सतत ढवळत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे. पेस्टच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत. दोन चमचे मिल्क पावडर घेऊन त्याची पेस्ट बनवली आहे. दूध त्यात ओतून ती पण आपल्याला त्या मिश्रणामध्ये ओतायचं आहे. मिश्रण छान घट्ट होत चाललेलं आहे. आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 2 ते 3 तास. 2 तास झालेले आहेत. फ्रीजमधून बाहेर काढलेले आहे. साइडने चाकू फिरवून घ्यायचं आहे. छान खरवस तयार झालेला आहे. मस्त छान खरवस बनलेला आहे. नक्की करून पाहायचं आहे. आणि अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तिथे असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं आहे. ती ऑलवर सेट करायची आहे. त्यामुळे तुम्हाला अशा छान छान माझ्या रेसिपी पाहायला मिळतील. धन्यवाद.